मॉर्निंगची वेळ आहे. दिनेश कॉलेजला जाण्यासाठी रेडी होत आहे आणि जेवण्या खाण्याची सगळी तयारी झालेली आहे. म्हणजे स्वयंपाक मी बनवून घेतलेला आहे. व्हिडिओ कुठला आहे तर व्हिडिओ आहे बुधवारचा आणि तुम्हाला येत आहे शनिवारी. कारण का व्हिडिओ इतके लेट का येत आहेत आणि 3-4 दिवस आतमध्ये गॅप का झाला, कारण माझी तब्येत खूप बिघडलेली आहे. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते 5 दिवस, त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला येऊ शकले नाही. त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. कारण 3-4 दिवसाचा गॅप कधीच झालेला नाही माझ्याकडनं. कधीतरी अधूनमधून 1-2 दिवसाचा गॅप होईल, पण 3-4-5 दिवस झाले मी व्हिडिओ पाठवलेला नाही आहे. आणि आज जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देत आहे त्यावेळी ती माझी तब्येत अजिबात ठीक नाही. माझा आवाजसुद्धा व्यवस्थित येत नाही आहे. तरी पण मला व्हिडिओ पाठवायचाच होता, कारण अगोदरच 4-5 दिवसाचा गॅप झालेला आहे. तर म्हटलं आज व्हिडिओ मला पाठवायचाच आहे. तर इकडं दिनेशचं सगळं आवरून दिलेलं आहे आणि जितके कपडे होते तितके सगळे मी अगोदर भिजत ठेवले. म्हणजे कोमट पाणी घेतलं, निरमा टाकलेला आहे आणि सगळे कपडे जे आहेत ना ते मी भिजत ठेवले. आणि ही सगळी कामं आवरली आणि लगेच माझी आंघोळ झालेली आहे. आणि इकडं कॅलेंडरचं पान बदलायचं होतं, कारण आज 1 तारीख आहे. तर बघितलं मी दिनेशने अगोदरच पान बदललेलं होतं, तर लगेच मी देवपूजा करून घेतली. म्हणजे किचनच्या कामापासून आणि देवपूजेच्या कामापासून मी फ्री झालेली आहे. कारण मला खूप सारे रेसिपी बनवायच्या आहेत. म्हणजे जसं मी चकली बनवली, चिवडा बनवला आणि खोबऱ्याचे लाडू बनवले. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, नाही बघितला आताही बघू शकता. म्हणजे हे देवाला जाणार आहेत मी सांगितलेले तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये. त्याच तयारीमध्ये मी लागलेली आहे आणि ही धावपळ करून करून माझी तब्येत खूप बिघडलेली होती. तर सगळी किचनची कामं आवरली, भाकरी वगैरे मी बनवून ठेवलेल्या आहेत आणि स्वयंपाक सगळा झाकून मी खालच्या साईडला ठेवते, नंतर ठेवणार आहे. अगोदर म्हणजे शेंगदाणे भाजून घ्यावे आणि शेंगदाणे भाजल्यानंतर गार होत राहतील तोपर्यंत मी कपडे धुवून घेते. म्हणजे संग कामं आवरले तर थोडंसं फास्टमध्ये होणार आहेत आणि हे पण एक्स्ट्राची कामं मला करायचीच आहेत. म्हणजे 2 दिवसाचा टाईम आहे आता करण्यासाठी आणि भरपूर सारं मला बनवायचं आहे. शेंगदाण्याची पोळी बनवायची आहे, रव्याचे लाडू बनवायचे आहेत आणि काही रेसिपी मी बनवल्या शेअर पण केलेल्या आहेत. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे. एकच म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करूनही नक्की सांगत जा. तर इकडं शेंगदाणे जे आहेत ना मी 2 कढया ठेवलेत भाजण्यासाठी, कारण जेव्हाही वेळेची कमी असते ना त्यावेळेस मी असं थोडंसं डोकं लावत असते. कारण मला ना कमी वेळामध्ये सगळंच आवरायचं असतं. घरकाम आपली असतात, त्यामध्ये काहीतरी एक्स्ट्राचं पण काढलं ते पण मला करायचं असतं. आणि इकडं भजी बनवायची आहे मला उद्याच्याला, तर त्यासाठी मी हे पालेभाज्या आणायला लावलेले आहेत. काय काय आहे, कोथिंबीर आहे, मेथी आहे आणि त्यामध्ये चिखल आणि गवतच खूप सारं होतं. मेथीची भाजी एकदम थोडीशी दिसत होती, कारण या दिवसामध्ये इतकी व्यवस्थित भाजी भेटत नाही आहे. तर म्हणलं आता हे शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत भाजी पण निवडून घ्यावी, म्हणजे हे दोन्ही कामं एकत्र होतील. तर इकडं शेंगदाणे पण मी परतून घेतलेले आहेत. कमी गॅस केलेले बघू शकता तुम्ही, कुठेही फुल गॅस करायचा नाही. कमी गॅसवरती निवांत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, तेव्हाच हे खरपूस भाजले जातात. तर मी या कढईमध्ये शेंगदाणे याच कढईत ओतले, कारण ते व्यवस्थित भाजलेले आहेत. आणखी थोडा वेळ मी कमी गॅसवरती ठेवलेला आहे आणि इकडे मी कढई ठेवलेली आहे सॉरी पॅन ठेवलेलं आहे गॅसवर. घाई गडबडीत काय काय बोलते ना मी. तर थोडीशी भाजी होती मला गरम करायची होती, तर मी या पॅनमध्येच गरम करून घेतलेली आहे, कारण बाबा जेवण करायला बसलेले आहेत. आणि तिकडे मी ताट पण घेतलेलं आहे वाढण्यासाठी, त्यांचं आवरलेलं आहे. आणि इकडे शेंगदाणे पण व्यवस्थित भाजलेले आहेत. आणखी थोडेसे शेंगदाणे आहेत, म्हणजे 1 किलो शेंगदाणे मी भाजत ठेवलेले आहे तिथं. तर थोडेफार भाजून झालेले आहेत आणि थोडेफार जे नाही एका कढईत मी भाजत ठेवले, ते पण व्यवस्थित परतून आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. आणि संग इकडे मेथीची भाजी मी थोडीफार निवडली, आणखी निवडायची आहे. म्हणजे एकही काम आज कंटिन्यू होत नाही आहे, कारण थोडीशी धावपळ म्हणजे जास्त झालेली आहे याच्यामध्ये. म्हणजे यांना जायचं होतं शुक्रवारी आणि आज बुधवार आहे, तर 1 दिवसाचा टाईम आहे. शुक्रवारी तरी सगळं पॅक करायची तयारी मला करावी लागते, कारण स्वयंपाक करायला वगैरे त्या दिवशी तितका वेळ राहणार नाही. म्हणून सगळं करून मला जे आहे ना हे सगळं मला परत हाडकू घालायचं आहे रात्रभर शेंगदाण्याची पोळ्या वगैरे. कारण एकतरी थंड वातावरण, पावसाळा दिवस आहे, कुठलीही वस्तू मी बनवली आणि लगेच पॅक केली तर राहणार नाही. 4-5 दिवस म्हणजे 4-5 दिवस नाही 10-15 दिवसासाठी ते ठेवायचे असते. त्यामुळे सगळं व्यवस्थित मला हाडकावून वगैरे द्यायचं आहे. म्हणून मी आज थोडंसं लवकर करून घेणार आहे सगळं. म्हणजे दुपारी 2-3 वाजेपर्यंत पोळ्या वगैरे मी बनवून घेते, रवा लाडू बनवून घेते. मग त्याच्या खूप बघूया आणखी कुठली रेसिपी मी करू शकते जे 4-5 दिवस म्हणा, 8 दिवस म्हणा राहू शकते तशी. तर इकडं बाबांना जेवायला वाढलेलं आहे, त्यांचं जेवण चालू आहे. आणि मेथीची भाजी पण मी अर्धी निवडली, आणखीन अर्धी निवडायची आहे. इकडे शेंगदाणे पण मी बघत आहे, बघू शकता व्यवस्थित खरपूसी भाजलेले आहेत. शेंगदाणे भाजले मी, आणखीन वाटण वगैरे केलेलं नाही आहे आणि लगेच मी कपडे धुवायला आलेले आहे.
कपडे घेऊन मी वरती आले, कारण वातावरण असं झालं ना थंडगार, ऊन असून नसल्यासारखं, म्हणून मी अगोदर सगळे कपडे वरती नेऊन हडकू घालून आलेले आहे. आणि पाऊस आला तर मग जरा तर होणारच आहेत, माझ्या धावपळ चालू होणारच आहे. पण त्या अगोदर मी इकडं जे आहे ना शेंगदाणे जे आहेत ते मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत आणि ते गार पण झालेले आहेत. म्हणजे आता मला वाटण करायचं आहे याचं. आणि इकडं कोथिंबीर आणि मेथीची भाजी ते पण मी निवडून घेतली, धुवली वगैरे नाही, ज्यावेळेस मी भजी करेन त्यावेळेसच धुवून घेणार आहे. बघू शकता इथं भाजी कमी आणि ते कचराच खूप सारा निघालेला आहे, त्यामध्ये आलापालाच खूप सारा होता. सगळे त्या कवरमध्ये भरून ठेवते, कारण आता असंच ठेवलं आणि इकडं तिकडं खाली ठेवलं की परत आपल्याला आणखीन ते काढत त्यामध्ये वेळ भरपूर जातो, म्हणून जेव्हाच्या तेव्हा काढलेला आहे. टायमिंग बघू शकता तुम्ही, सकाळचे 11:45 वाजलेले आहेत. तर इकडं सगळं अर्धवट काम होत आहे माझं. ताई तू काय करत आहेस, एक करायचं आहेस, एक दाखवत आहेस. तर हो, हे आहे बारीक रवा, लाडू बनवायचे आहेत मला. विचार करत आहे की काय काय बनवू आणि कुठलं अगोदर बनवू आणि कुठलं नंतर बघू, नुसतं कन्फ्युजन आहे. तर एक वेळा मी शेंगदाणेच काढते, एक वेळा मी रवाच काढते. विचार करते अगोदर लाडू बनवू का अगोदर शेंगदाणे बनवू का अगोदर मी हे वाटून घेऊ, काय करू. तर असं होतं ना घाई गडबडीमध्ये. तर शेंगदाणे व्यवस्थित भाजले, साईडला मी काढून ठेवले आणि अगोदर विचार केला की हे जी कढई आहेत ना, याच कढईमध्ये आपण लगेच हा रवा भाजून घ्यायचा लाडूसाठी. यामध्ये भरपूर वेळ जातो, म्हणजे आरामात अर्धा तास तरी मला जाणार आहे. तर इकडं मी अगोदर तूप काढून घेतलेलं आहे. तर इकडं वाटी भरून मी तूप काढून घेतलेले, घरचं बनलेलं तूप आहे. तर हे तूप मी वाटीत काढून घेतलं. आणि रवा पण बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला, जे सगळ्यात बारीक रवा येतो ना पॉकेटचा, हा रवा मी घेतलेला आहे, फॉर्च्यूनचा आहे. व्यवस्थित असतो हा रवा, लाडूसाठी परफेक्ट आहे. तर हा रवा मी पूर्णपणे 1 किलो घेतलेला आहे, पॉकेट 1 किलोचा आहे. ताटात काढून घेतलं, बघितलं यामध्ये काही आहे नाही, काही नाही, व्यवस्थित असतो हा पॉकेटचा रवा. तर काढून घेतलेला आहे आणि गॅस ऑन केलं आणि गॅस एकदम कमी करायचा आपल्याला. कढई थोडीशी गरम झाली, गॅस एकदम कमी करायचा आपल्याला. आणि इकडचंही मी गॅस ऑन केलेला आहे. आणि जसं मी शेंगदाणे भाजले तशाच पद्धतीने हे रवा पण मी दोन्ही साईडला भाजून घेणार आहे, म्हणजे कमी वेळामध्ये हे पण काम आपलं होऊन जातं. आणि थोडासा वेळ यामध्ये जास्त लागतो, आणि जितका व्यवस्थित रवा भाजला तितके व्यवस्थित हे लाडू तयार होतात. आता काही ताईंची कमेंट आली की ताई हे लाडू कशा पद्धतीने बनवायचं, रेसिपी शेअर कर. तर पूर्णपणे रेसिपी मी शेअर करत असते. तुम्ही दररोज जर व्हिडिओ माझे बघत असाल तर नक्की तुम्हाला समजेल, कारण एका वेळेला असं होतं ना की एकच रेसिपी, म्हणजे एका व्हिडिओमध्ये 2-4 रेसिपी मी टाकू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठे होतात. तर इकडं कढईमध्ये मी तूप घेतलेलं आहे, म्हणजे एका कढईमध्ये 2 चमचे तूप आणि दुसऱ्या कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलं. आणि दोन्हीकडे रवा मी अर्धा टाकलेला आहे, म्हणजे अर्धा किलो रवा या कढईमध्ये आहे आणि अर्धा किलो रवा या कढईमध्ये आहे. आणि एका कढईमध्ये थोडासा रवा जास्त झालेला होता, म्हणून मी तिकडे टाकलेलं आहे. आता तिकडे जास्त वाटत आहे, तर हे चालू असतं आपलं, कारण मेजरमेंट तितकी नसते ना, त्यामुळे तरी पण काही हरकत नाही. ह्या ज्या कढया आहेत ना, ह्या कढया खूप जाड असतात, कारण ह्या कढया अल्युमिनियमच्या आहेत. आणि यामध्ये जी ही वस्तू आपण भाजायला घेऊ ती व्यवस्थितच भाजली जाते, अजिबात करपणार नाही, कारण खूप त्याची जे तळ असतं ना खूप जाड असतं, त्यामुळे अशी जाड तळाची आपल्याला कढई घ्यायची आहे रवा भाजण्यासाठी. तर मी इकडं सतत उलट पलट, म्हणजे आपल्याला हे रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, सतत परतत राहायचं आहे, कुठंही आपल्याला सोडायचं नाही आहे. कारण काय होतं ना, रवा व्यवस्थित भाजला जाणार नाही, त्याचं एक कण भाजलं जातं, एक कच्चं राहतं, आणि मग ते लाडू व्यवस्थित होणार नाहीत आणि टेस्ट पण येणार नाही. यामध्ये थोडासा वेळ जास्त लागतो आपल्याला, आरामात मला अर्धा तास लागलेला आहे. आणि मी आता बसलेली आहे, म्हणजे पाय खूप दुखत होते त्यामुळे, कारण थांबल्या सगळी रेसिपी मी बनवत आहे ना, खूप थकली जाते मी. आणि तुम्ही म्हणत होता की ताई हे जी गॅसची चूल आहे ती खाली ठेवून करत जा ना अशा रेसिपी, तर तुमचं योग्य आहे सांगणं, पण ते येत नाही, कारण त्याचं पाईप जे आहे ना ते होल बनवले, त्या होलमधनं खालच्या साईडला घेतलेले आणि मग सिलेंडरला कलेक्शन दिलेलं आहे. आणि ते मला काढता पण येणार नाही आहे, कारण ते एकदम छान मजबूतीनं पॅकिंग केलेली आहे त्याची, म्हणजे हे केलेलं आहे. त्यामुळे जसं आहे तसं मी वरच्या साईडला, म्हणजे जास्त वेळ मला थांबणं होत नसलं तर मी वरच्या साईडला बसून व्यवस्थित ते काम निवांतपणे करत असते, कारण वेळ भरपूर लागतो अशा रेसिपीला. मग त्यावेळेमध्ये अशा पद्धतीने माझी कामं चालू असतात. तर बघू शकता हलका असा कलर चेंज होत आहे. आणि आपल्याला समजून जातं रवा जसं भाजायला लागला तसं समजून जातं रवा जे आहे ना सुटसुटीत होतो. तर इकडं आणखीन थोडंसं तूप होतं ते पण मी टाकलं, म्हणजे एकत्र आपल्याला खूप सारं तूप टाकायचं नाही आहे, थोडंफार टाकायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे रवा भाजलेला आहे. तर मी सगळा रवा एकाच कढईत केलेला आहे. रवा तर भाजून झाला, आता बनवून घेऊयात चाचणी. तर चाचणी आपल्याला 1 तारी बनवायची आहे. तर 1 किलो रव्यासाठी मी इथं साखर किती घेतलेली आहे, तर 1 किलो साखर मी घेतलेली आहे. आणि पूर्णपणे मेजरमेंट सांगेन, तर 1 किलो रवा आहे, 1 वाटी साजूक तूप आहे, आणि 1 किलो साखर आणि अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे. म्हणजे साखर भिजेल तितकं पाणी टाकलं तरी पण चालतं. तर पाणी टाकलं, साखर विरघळेपर्यंत आपल्याला एक सलग चमचा फिरवत ते शिजवून घ्यायचं आहे. साखर विरघळली की आपल्याला
1 तारी चाचणी बनेपर्यंत ही चाचणी शिजवून घ्यायची आहे. तर बघू शकता इकडं आणखीन तार बनत नाही आहे. मी 2-3 वेळा चेक केलं आणि नंतर मी कपडे आणायला गेले, कारण पाऊस चालू झालेला होता. अचानकच उन्हामध्येच पाऊस चालू झालेला होता. तर गॅस कमी करून मी अगोदर कपडे घेऊन आले. कपडे थोडेफार फोल्ड करून ठेवले आणि जे ओले होते ते सगळीकडे चेर टाकून मी टाकलेत. म्हणजे अधूनमधून ही पण कामं होत आहेत ना, त्यामुळे मला थोडासा लेट होतच होतं, कारण मी सकाळपासून घाईगडबड करत होते, पण थोडासा लेट मला झाला. असो, आता बघू शकता इकडं तार बनत आहे. म्हणजे आपल्याला बोटावरती थोडीशी चाचणी घ्यायची आहे. फुंकर मारून ते खेचून बघायचं. हे बघा अशा पद्धतीनं. तर बघू शकता एकदम व्यवस्थित त्याचं तार बनत आहे. म्हणजे 1 तारी चाचणी बनून तयार आहे. आता लाडू बनण्यासाठी ही चाचणी परफेक्ट बनलेली आहे. तर मी या प्रोसेसमध्ये गॅस बंद केलेला आहे आणि आता टाकूया यामध्ये जे भाजून ठेवलेला रवा आहे पूर्णपणे आपल्याला टाकायचा आहे. रवा टाकून व्यवस्थित मिक्स करायचा आहे. आणखी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आपल्याला टाकायचे असले तर पण यामध्ये टाकू शकता, जसं काजू आहे, बदाम, मनुके आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट आपण टाकू शकतो. मी आणखीन यामध्ये काहीच टाकलेलं नाही आहे, फक्त रवा टाकला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. अगोदर आपल्याला वाटेल की एकदम पातळ झालेलं आहे, खिरीसारखं झालेलं आहे, याचे लाडू बनणारच नाही, पण असं काही होणार नाही. एकदम व्यवस्थित आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे रवा लाडू म्हणून तयार होतात. हे असं छान मिक्स करायचं आहे आपल्याला आणि लगेच याचे लाडू बनणार नाही. तर थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं आहे. जी बाकीची आपली रेसिपी आहे ना ते बनवून घेऊ किंवा काहीतरी एक्स्ट्राची कामं जी आहेत ना आपल्याला, कारण या वेळेमध्ये विचार करायची गरज नाही, तितकी कामं घरात पडून आहेत. सगळी मला एक आवरायची, म्हणजे फक्त वेळेची कमी झालेली आहे प्रत्येक कामामध्ये. तर जितकं मी धावपळ केली तितकं काम जे आहे ना वेळेत होणार आहे. आणखी मला भजी पण बनवायची आहे आणि थोडीफार तयारी पण करायची आहे. तर इकडं मी ज्यानं छान मिश्रण मिक्स केलं. आता टाकूया विलायची पावडर. तर 1 ते 1.5 चमचा मी विलायची पावडर टाकलेली आहे. मस्त फ्लेवर येतो याचा. छान मिक्स करून आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे मिश्रण. अजिबात लाडू बिघडणार नाही आहे. मेजरमेंट एकदम करेक्ट आहे, कुठंही बिघडणार नाही. तर नक्की करून बघा, कारण आता दिवाळीचा सण असतो किंवा पाहुणे आले किंवा शेदोरी वगैरे घेऊन जायची आपल्याला कुठंतरी पाहुण्याच्या घरी, त्यावेळेस आपण विचार करतो की काय बनवून न्यायचं. तर अशा पद्धतीने आपण पाकातले रवा लाडू बनवून नेऊ शकता. खूप छान बनतात आणि जे खातील ते तुमची तारीफ जरूर करतील. तर इकडं मी शेंगा भाजायला ठेवलेल्या आहेत, म्हणजे जेवणाची वेळ झालेली आहे. आता ही सगळी कामं धावपळीने मी केली. आता जेवण्यामध्ये 1 तास मोडतो, कारण जेवायला सगळ्यांना वाढणं, सगळं आणखीन परत ते भांडी उचलणं, मग त्यामध्ये 1 तास मला असा तसाच मोडतो. म्हणजे एक सेकंड इतका इम्पॉर्टंट झालेलं आहे मला आज आणि उद्या 2 दिवस, कारण सगळं वेळेत करणं आणि आणखीन थोड्याशा रेसिपी बनवायच्या आहेत. तर बघूया आता काय मी करू शकते. ते इकडे बघू शकता हे मिश्रण जे आहे अर्धा तास मी झाकून ठेवलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्यामध्ये सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि याचे लाडू ओढून घ्यायचे आहेत. म्हणजे थोडंसं कोमट असलं पाहिजे, एकदम गार होऊ द्यायचं नाही. थोडंफार कोमट असेपर्यंतच आपल्याला हे लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर इकडे शेंगा भाजून ठेवल्या मी. आणखीन जेवण झालेलं नाही आहे. टायमिंग बघू शकता तुम्ही, 12:30 वाजलेले आहेत. तर जोपर्यंत सगळेजण येतील तोपर्यंत हे लाडू मी ओळून घेते. तर इकडे बाहेर आलेली मी हॉलमध्ये, म्हणजे सतत किचनमध्ये थांबून पाय खूप दुखायला लागलेले आहेत माझे. तर म्हटलं निवांत हॉलमध्ये TV पाहत लाडू बनवूया. त्यामध्ये थोडासा वेळ मला जास्तच लागणार आहे. तर या ताईंनो सगळेजण लाडू बनवायला. तुम्ही म्हणसाल ताई हे काय म्हणत आहेस, प्रत्येक वेळी मी म्हणत असते चहा पित असली, या ताईंनो चहा पिऊ, या ताईंनो जेवण करू. आज म्हणत आहे या ताईंनो लाडू करू, कारण आज माझ्या मदतीला कोणी नाही आहे. असं वाटतं आहे कोणीतरी आलं ना माझी मदत किती होणार आहे ना. खरंच अशा वेळेला थोडीशी मदत भेटली ना खरंच खूप हेल्प होते. तर इकडे बघू शकता परफेक्ट रवा लाडू बनत आहेत, कुठंही बिघडणार नाही आहे अजिबात, कारण मेजरमेंट आपली करेक्ट आहे. इकडे मी अशाच पद्धतीने पूर्ण लाडू बनवून घेते. थोडासा वेळ जास्त लागतो, मी व्हिडिओमधून तितका वेळ मी दाखवत नाही आहे, पण खरंच बघा थोडासा वेळ लागतो, पण लाडू एकदम परफेक्ट बनतात. जितकी मेहनत आपण दिलो ना तितकं ते परफेक्ट बनतात. आणि जी रेसिपी मी बनवली तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवलेली आहे आणि लक्ष्मण रेखा वळलेली आहे, कारण मुंग्या खूप लवकर येत आहेत गोड वस्तूला. त्यामुळे अगोदर मला लक्ष्मण रेखा वळून मग तिथं ठेवावं लागत आहे. बॅग तिकडेच ठेवलेली आहे, म्हणजे जातं वेळेस ना मला पॅकिंग करायला सोपं जातं. तर लाडू बनवले मी. तोपर्यंत हे जे शेंगदाणे आहेत ना ते व्यवस्थित, म्हणजे शेंगदाणे अगोदरच गार झाले होते, मलाच वेळ आता भेटलेला आहे. तर एकदम मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. जे मोठं आहे ना सगळ्यात मोठं, जे ज्यूसचं ताक वगैरे बनवतो आपण, ते व्यवस्थित चालत नाही. त्याचं जे आहे ना आतमधले ते हे झाले, पाते तुटलेले आहेत. मग हे जे दुसऱ्या नंबरचं ते घेतलं, त्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित वाटतच नव्हते, मोठे राहत होते. मग जे छोटं असतं ना सगळ्यात ते मी घेतलं. तितक्यामध्ये लाईट गेली, झाला गोंधळ सगळाच. लाईटीने ॲडपाय घातला, मग ते तिथंच ठेवलं मी. आता परत लाडू बनवायलेले आहे, म्हणजे थोडेफार बनवलेले होते. मला वाटलं, मला असाच विचार आला की लाईट गेली तर मग सगळंच राहून जायला,
म्हणून ते वाटण्यासाठी गेलेलं होतं मी. लाईट गेलीच तितक्यामध्ये, ज्याची भीती होती तेच झालं. तर मला आता लाडू बनवून घ्यावे. तर इकडे बघू शकता सगळेच लाडू मी बनवून घेतलेले आहेत, म्हणजे लाडूचं काम संपलं. आता मी शेंगदाण्याच्या पोळ्या बनवण्यासाठी शेंगदाणे वाटून घेते, त्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. तेही थोडंसं तामझाम आहेच आहे, पण काही हरकत नाही. आज दिवसभरामध्ये मी इतकं करणारच आहे, म्हणजे एक विचार करून ठेवले, निश्चय करून ठेवले आहे मनामध्ये की मी आज इतक्या रेसिपी बनवणार, म्हणजे बनवणारी वेळही नाही आहे, कुठलंच पर्याय नाही माझ्याकडे, मलाही बनवायचंच आहे. बघू शकता इकडे एकदम छान असे रवा लाडू बनवून तयार झालेले, दिसायला जितके सुंदर आहेत ना, खाण्यासाठी तितकेच टेस्टी आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे रवा लाडू बनवून तयार झाले. एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवत आहे, बघू शकता एकदम व्यवस्थित बनलेले आहेत ना. तर आता सगळेच लाडू मी डब्यात भरून ठेवते, कारण मुंग्या खूप लवकर येतात ना, त्यामुळे सगळे मी डब्यात आणि यांना पॅक करून देते वेळेस मी बघूया कशात देऊया. विचार करत आहे कवरमध्ये देईन तर फुटतील, आणि डब्बा देईन तर ते बॅगमध्ये बसणार नाही, स्पेस भरपूर धरतं. तर विचार करत आहे कशा देऊया, बघूया आता ते उद्या बघूया. आता तरी मी डब्यात भरून ठेवलेला आहे. तर झालेला आहे त्या लाडू बनवून. आता पटकन शेंगदाणे जे आहेत ना, लाईट आलेली आहे तोपर्यंत, तर शेंगदाण्याचं वाटण इकडं पूर्णपणे मी करून घेतलेलं आहे. इकडं गूळ घेतलेला आहे, म्हणजे 1 किलो शेंगदाणे आहेत, त्या हिशोबाने मी इकडं 1 किलो गूळ घेतलेला आहे. आणि गूळ जे आहे ना आपल्याला मिक्सरलाच वाटून घ्यायचं, पण मिक्सर अजिबात व्यवस्थित चालेल ना. मग आता काय करू मी, तर मी काय केलं, सुरी घेतलेली आहे आणि त्यानं छोटा छोटा काप करून घेतलेला आहे गुळाचा अशा पद्धतीने, म्हणजे एकही यामध्ये गाठ राहू द्यायची नाही. म्हणजे पोळीमध्ये अशीच ते, म्हणजे त्या मिश्रणामध्ये गाठी राहिल्या ना गुळाच्या, नंतर ते पोळ्या फुटतात, व्यवस्थित बनणार नाहीत. त्यामुळे अशा पद्धतीने मी गूळ जे आहे ना खिसल्यासारखा करून घेतलेला आहे, एकही यामध्ये आता गूळ मोठा मोठा राहिलेला नाही.